रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत ज्योत्स्ना देवधर लिखित विध्वंस ही एक सुंदर कथा. डॉक्टर काका, हे अशक्य आहे. मी मुळीच ऐकायला तयार नाही. हा रिपोर्ट चुकीचा आहे. दुसरा कोणाचा आहे? खोटा आहे तो रिपोर्ट. अरविंद संतापला होता. चिडून आवाज उंचावून बोलत होता. त्याचा गोरापान चेहरा रागाने लालबुंद झाला होता. डॉक्टर काका, इतका भयंकर जीवघेणा अपमान माझा आजवर कोणी केला नव्हता. तुम्ही बोलताय म्हणून ऐकून तरी घेतोय, नाहीतर दुसऱ्या कुणाला शूट केलं असतं मी. डॉक्टर देसायांच्या कन्सल्टिंग रूममध्ये एखाद्या खवळल्या वाघासारखा रिंगण घालत तो बोलत होता. बी काम यंग बॉय, शांत हो. मला तुझा राग कळतोय, पण आपण आल्या परिस्थितीला तोंड दिलं पाहिजे. डॉक्टर देसाई त्याचा खांदा थोपटत म्हणाले. अरविंदने त्यांचा हात झटकून टाकला. देसाई आपल्या पॅन्टच्या स्टेप्सवरून हात फिरवत आपल्या भल्या मोठ्या खुर्चीत बसले. खुर्ची गरकन फिरली. डॉक्टरांची अरविंदकडे पाठ झाली. तो म्हणाला, डॉक्टर काका, असे रागावू नका. पण तुम्हाला माहीत आहे, मी आणि अलका पुढच्याच महिन्यात लग्न करणार आहोत. माहीत आहे. आणि लग्न होण्यापूर्वी तपासणी करून घेतली, हे खूप बरं झालं. काय बरं झालं? अलकाला कळल्यावर तिला काय वाटेल? आणि मुख्य म्हणजे हा रिपोर्ट चुकीचा आहे. मला हे असलं दुखणं असणं शक्यच नाही. तुम्ही काही मला आज ओळखत नाही. अलकाची माझी गेली 2 वर्षे मैत्री आहे. आम्ही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतो आहोत. हे सगळं माहीत असून इतका गलिच्छ आरोप तुम्ही माझ्यावर कसा आणि का करता आहात? बोलता बोलता अरविंदचा आवाज गहिवरला. अंगातली सगळी ताकद गेल्यासारखा तो खुर्चीवर कोसळला. अरविंद बेटा, मी जसा तुला ओळखतो तसा तू पण मला लहानपणापासून पाहतो आहेस. मी तुझ्यावर खोटा आरोप करीन असं म्हणतोस तरी कसं रे? अरे, शास्त्र चुकत नाही. त्यात खोटेपणा नसतो. या रिपोर्टमध्ये जे निदान केलंय ते काही कुणावर सूड उगवण्यासाठी नाही. विज्ञानाला आपपर भाव नसतो. पण डॉक्टर काका. हो राजा, हो. तुझी व्यथा मला कळते. मी काल रात्रीपासून याच विवंचनेत आहे. तुझी अलकाची काळजी करतो आहे. म्हणजे तुमची खात्री झालीये? रिपोर्टमध्ये काही गफलत झाली असं तुम्हाला नाही वाटत? नाही. आय एम सॉरी अरविंद. खात्री करून घेतल्याशिवाय तुझ्यावर एवढा मोठा आघात मी केला नसता. डॉक्टर काका, मी तुमच्या पाया पडतो. माझं रक्त, माझी लघवी, माझं स्टूल परत तपासा. काहीतरी चूक झाली आहे हे निश्चित. तुम्हाला वाटतं मी असा तसा वागलो असेल. मला वाईट संगत नाही, वाईट नाद नाहीत, हे मी माझ्या तोंडानं सांगावं हेच लज्जास्पद आहे. अरविंद बेटा, हा सगळा विचार मी केला नाही असं नाही. अलका सुद्धा हेच वारंवार म्हणत होती. अरविंद असा नाहीये. म्हणजे तुम्ही अलकाला पण सांगून टाकलं? अरविंदचा आवाज परत चढला होता. तो संतापला होता. ती डॉक्टर आहे अरविंद. माझ्या आधी तिलाच रिपोर्ट जाणून घ्यायची घाई झाली होती. ओ गॉड, सगळंच संपलं. असं म्हणत अरविंदाने आपले दोन्ही हात टेबलवर पसरले आणि त्यात डोकं खुपसलं. तो लहान मुलासारखा ओक्साबोक्शी रडत होता. डॉक्टर देसाई त्याच्या जवळ आले. त्याच्या पाठीवरून हात फिरवत राहिले आणि म्हणाले, हे इन्फेक्शन बाहेरून आलं असावं. अलका काय म्हणाली? नेहमीप्रमाणे आज सकाळी तिचा फोन आला नाही. रोज उठल्या उठल्या मला फोन करून गुड मॉर्निंग डिअर म्हटल्याशिवाय तिचा दिवस सुरू होत नाही. रात्री काय वाटलं, काय केलं, काय वाचलं हे सांगितल्या विचारल्याशिवाय तिचा फोन संपत नाही. असेल कोणत्या तरी गडबडीत आणि तिला पण फार मोठा शॉक बसलाय. अरविंद, उठ, घरी जा. आपण काहीतरी करूया. बरा होशील हे नक्कीच. जा बेटा, मासाहेब वाट पाहत असतील. छे, मला काय सांगणार आणि कसं सांगणार? ती हाय खाऊन मरून जाईल. आणि डॅडी भिंतीवरची बंदूक काढून मला तरी शूट करतील, नाहीतर स्वतःवर तरी गोळी झाडून घेतील. हाच विचार, याच काळजा, शंका कुशंका यांनी डॉक्टरांचे डोकं काल रिपोर्ट कळल्यापासून पिंजून निघालं होतं. या श्रीमंत घरंदाज कुलशिलाच्या घरावर हा फार मोठा आघात होता. अलकाचे कालचे शब्द, तिचा चेहरा आठवला की डॉक्टर देसायांचा जीव गलबलून जात होता. एकदम कोसळलीच होती ती आणि म्हणाली, डॉक्टर, मी किती दुर्दैवी आहे. मी डॉक्टर नसतेच झाले तर किती बरं झालं असतं. कशाचं काही वाटलं नसतं. अरविंदची तपासणी करून घेण्याचा आग्रह धरला नसता. लग्न झालं असतं आमचं. पुढे जे काय झालं असतं त्यापेक्षाही जास्त यातना आज मी भोगते. डॉक्टर काका, मी अरविंदला आता भेटू शकणार नाही. त्याचं तोंड पाहू शकणार नाही. मी जाते, कायमची जाते. तेवढं त्याला सांगा.
अलका त्याला कायमची सोडून गेलीये हे अरविंदला कसं सांगावं तेच त्यांना कळत नव्हतं. चल अरविंद, उठ, घरी जाऊया तुझ्या. रावसाहेब वाट पाहत असतील. नो नो नो, मी घरी येणार नाही. मला तोंड दाखवू शकणार नाही. डॅडींपुढे काही बोलू शकणार नाही. त्या पवित्र घरात पाऊल टाकू शकणार नाही. आपण आता त्यांना काही सांगायचं नाही. अजून रिपोर्ट आला नाही असं सांगणार आहे मी. पण हे किती दिवस टाळणार आहात डॉक्टर काका? बघू, काहीतरी मार्ग सापडेल. त्या दोघांना शॉक देता कामा नये. मी अलकाकडे जातोय. तुम्ही घरी जा. अरविंद आपल्या गाडीपर्यंत गेला. गाडीत बसला. डॉक्टरांना कळेना अरविंदाला कसं सांगावं की अलका त्याला सोडून आपल्या आई वडिलांकडे सांगलीला निघून गेली येते. पण तोवर अरविंद गाडी सुरू करून निघूनही गेला होता. डॉक्टर देसाई हताश होऊन पाहत राहिले. डॉक्टर देसाईंनी आपली गाडी राव बहादूर गोऱ्यांच्या बंगल्याकडे वळवली. अरविंदचे आजोबा राव बहादूर होते. भव्य शरीर, गोरापान रंग, शिकार करणारा, आयुष्यातली सगळी मजा लुटणारा. एक मुसलमान बाई आवडली तर सरळ तिला आपल्या बग्गीत घालून घरी आणली. जन्मभर सांभाळली. त्यांच्यापुढे ब्र काढायची कोणाची ताकद नव्हती. माणूस मोठा जिद्दीचा, बुद्धिवान, दिलदार. आपली आई त्यांची कुणीतरी लांबच्या नात्यातली. आपल्या घरात दोन्ही वेळ खायची पंचायत. त्यात बाबा नुसते आळशी, दिमागखोर आणि खोट्या बडाया बाता मारणारे. आई आपल्या मुलांसाठी खंबीरपणे उभी राहिली. ताईचं लग्न लावलं. धाकट्या भावाला पोर नसलेल्या मामीच्या ओटीत टाकलं. आपल्याला 4 ओळींची चिठ्ठी देऊन 4 शहाणपणाच्या गोष्टी सांगून राव बहादूर गोऱ्यांकडे पाठवून दिलं आणि निघताना म्हणाली, हे बघ मंगेशा, ही चिठ्ठी, हा निरोप आणि तुझं नशीब. काय होईल ते भोग आणि सोस. आता मी एकटी आहे इथं, यांच्या लहरी, यांचे दुर्गुण आणि यांना सांभाळत. माझ्या संसारात तुम्हा मुलांची फरफट नको व्हायला. जा. ती खंबीर धीराची बाई एवढं बोलली आणि पाठ फिरवून घरात निघून गेली. आपण अंगणातल्या आंब्याच्या झाडाला पाठ टेकून घराकडे पाहत कितीतरी वेळ उभे होतो. पण घराचं दार उघडलं नाही. आई बाहेर आली नाही. आपण गोव्यापासून मुंबईचा प्रवास रडतच केला. असं कितीतरी वय होतं आपलं. 13-14 वर्षाचं तर होतं. राव बहादूर बंदूक साफ करीत आपल्या बागेतल्या संगमरवरी चौथऱ्यावर बसले होते. आपल्याला फाटकापाशी पाहताच आपल्यावर बंदूक रोखत ओरडले ते, कोण रे तू? ती सिंह गर्जना ऐकून आपण तिथल्या खांबाच्या आड झालो होतो. हातातली पिशवी छातीशी घट्ट धरून ठेवली होती. अनवाणी पाय थरथरत होते. तोच राव बहादूर आपल्या जवळ आले. डोंगर चालत आल्यासारखं वाटलं. कसलं ते त्यांचं हसणं, जसा गडगडाटच. म्हणाले, काय रे मुला, काय काम आहे? कुणाचा? कुठला तू? आपण थरथरत्या हातानं शर्टच्या खिशातली चिठ्ठी त्यांच्या हातात ठेवली आणि धो रडू लागलो. कशाचं एवढं रडू आलं होतं कोण जाणे. त्यांनी चिठ्ठी एकदा दोनदा वाचली. त्यांचा चेहरा एकदम मऊ झाला. म्हणाले, बरी आहे ना शांता? शांता माझ्या आईचं नाव. मी मान हलवली. ये, घरात ये. आता हे घर तुझंच आहे. काय हवं नको ते हक्कानं मागून घ्यायचं. त्या भव्य देखण्या पुरुषाबरोबर त्या बंगल्यात शिरलो आणि तिथलेच आपण होऊन गेलो. अरविंदचे वडील आपल्याहून मोठे, लग्न झालेले. अरविंदची आई म्हणजे अत्यंत शालीन देखणी बाई, गरिबाघरची लेक, सून म्हणून राव बहादुरांनी आणलेली. लेकाचं हौशीनं 20व्या वर्षीच लग्न केलं होतं. अरविंदची आई आणि आपण साधारण एकाच वयाचे, त्यामुळे चांगली गट्टी जमली आमची. ती गरिबाघरची, आपणही गरीब. तिला भारी आपलेपणा वाटतो अजूनही. राव बहादुरांनी ठेवलेली ती मुसलमान बाई. ती रोशनबीबी पाहिली आणि क्षणभर डोळे आंधळे झाले. काय विलक्षण रूप होतं त्या बाईचं. हसायची तर वाटायचं ओंजळ पसरून ते मोती गोळा करावे. राव बहादुरांनी आपलं शिक्षण केलं, डॉक्टर केलं, आपण सर्जन झालो, आपलं लग्न लावलं आणि मगच आपले डोळे मिटले. अशा या उपकारकर्त्याच्या नातवाला भयंकर रोग जडला होता आणि ते सांगायचं काम आपल्यावर येऊन पडलंय. या घराण्याचं ऋण फेडणं शक्यच नाही. उलट हा असला जीवघेणा आघात करायचं आपल्याच नशिबी का आलंय ते कळत नाही. डॉक्टर देसाईंनी उदास मनानं या बंगल्यात पाऊल टाकलं. वरांड्यात उन्हं घेत अरविंदची आई, त्याची माँ बसली होती. डॉक्टरांना पाहताच एकदम उत्सुकतेनं उठली आणि म्हणाली, ये मंगेश, तुझीच वाट पाहते. मृणालनं असं मंगेश म्हटलं की डॉक्टरांना नेहमीच बरं वाटायचं. पण आज त्यांचा चेहरा काही खुलला नाही. डॉक्टर देसाई येताच त्यांनी बाईला चहा आणावयास सांगितलं. डॉक्टरांच्या आवडीचं थालीपीठ लावायला सांगितलं आणि खुर्चीवर बसत त्या म्हणाल्या, मी सकाळपासून वाट पाहते.
काय झालं अरविंदच्या रिपोर्टचं? डॉक्टर खाली मान घालून बसून राहिले. डॉक्टर, तिचा आवाज कापरा झाला होता. तपासणीत गुप्त रोगाचे जंतू सापडले. शेवटी कसंबसं डॉक्टर देसाईंनी सांगून टाकलं. अरविंदची मा क्षणभर दगड होऊन गेली. सगळ्या जाणीवा संपून गेल्या. प्राण गेल्यासारखी ती खुर्चीतच कोसळली. डॉक्टर देसाईंनी आयाला बोलवलं. डॅडी पण आले. प्रथमोपचार केले. निजवून ठेवलं. काय झालं हिला असं एकाएकी? डॅडी विचारित होते. आता यांना पण तेच सांगावं लागणार होतं. ज्या घराण्यामुळं आपल्याला हा दिवस दिसतोय त्यांच्यावरच दुष्ट घाव घालायचं आपल्या नशिबी आलं होतं. शेवटी डॅडींना पण सांगून टाकलं आणि त्यांच्याकडे पाहण्याचं टाळून डॉक्टर वरांड्यात एरझारा घालू लागले. ते पोरग जन्मताच दुर्दैवी आहे डॉक्टर. या, बसा इकडे. तुम्हाला आजवर जे माहीत नाही ते सांगतो. त्याच्या जन्माच्या वेळी त्याची आई टायफॉइडनं आजारी पडली. त्याला पाजायला म्हणून पिताजींनी एक दाई आणली. रोशन बीबीच्या जातीची. तिच्या ओळखीची होती ती. ती अरविंदला पाजत होती. तो 4-5 वर्षाचा असेल तेव्हा. त्याच्या ओठांवर, अंगावर फोड दिसले, चट्टे पडलेले दिसले. पिताजींनी मुंबईला मोठ्यातला मोठा डॉक्टर गाठला. त्यानं त्यावेळी हेच निदान केलं. आमच्या तोंडचं पाणी पळालं. हे कुणामुळं झालं, कसं झालं कळत नव्हतं. शेवटी शोध घेता घेता कळलं, दाईलाच तो रोग झालेला होता आणि ती अरविंदला हा रोग जडावा म्हणून मुद्दाम गलिच्छपणे त्याला हाताळत होती. कोण कशासाठी, कुणाचा नि का सूड उगवी कळत नाही डॉक्टर. कोर्टात जबानी द्यावी, गुन्हा कबूल करावा, अशा पद्धतीनं डॅडी बोलत होते. डॉक्टर देसाई ऐकत होते. कोर्टात लावलेल्या तराजूच्या चित्रासारखे निर्जीव होऊन ऐकत होते. अरविंद आणि अलका यांना झालेला जीवघेणा मनस्ताप त्यांनी पाहिला होता. आता अरविंदचे वडील सांगत होते त्याला लहानपणीच हा रोग झाला होता. उपचार करून तो त्यातून मुक्त झाला होता. पण आता परत अंगावर फोड येऊ लागले होते. त्रासाची सुरुवातच झाली होती. अलकानं आग्रह धरला. तपासणी झाली आणि हा कलंक त्या पोराच्या माथी नशिबानं मारला होता. अरविंद कुठे? त्याला यावेळी सांभाळायला हवे, डॅडी म्हणाले. डॉक्टर देसाई यांनी या घराण्याचं अन्न खाल्लं होतं. वैभव काळ पाहिला होता. या घराण्याचा नावलौकिक दरारा याचा अनुभव घेतला होता. सगळी माणसं कशी सरळ मार्गी, नेक, पैशाचा उपभोग घेणारी, गरिबांचा कळवळा असणारी, देवधर्म दान पुण्य करणारी. देवानं ही कोणती शिक्षा दिली होती त्यांना आणि का? डॉक्टर, मी डिस्टर्ब व्हायला हवंय खरं तर. वाटतंय या क्षणी मृत्यू येईल तर पुढचं काही पाहावं लागणार नाही. पण तुम्ही तर माझ्यापेक्षा जास्त खचला आहात. अरविंदला आपण इथून दूर कुठेतरी घेऊन जाऊ. त्याच्यावर उपचार करू. त्याला बरं करू. आमच्या घराण्यात प्रत्येक पिढीत एकच मुलगा होतो आणि तोच जगतो. तोच वंशवेल वाढवतो. माहीत आहे ना तुम्हाला? अरविंदचं लग्न ठरलंय. बोलता बोलता डॅडी एकदम गप्प झाले. खुर्चीच्या पाठीवर मान टेकून त्यांनी डोळ्यातल्या डोळ्यात रडून घेतलं. मी अरविंदाला घेऊन येतो. एवढं बोलून डॉक्टर देसाई मला जाऊन पाहून आले आणि आपल्या गाडीत जाऊन बसले. त्यांच्यासाठी मुद्दाम लावलेले थालीपीठ तसंच राहिलं बशीत. त्यावरचा लोण्याचा गोळा पितळत होता. वैरान जमिनीला उन्हानं तडे जावे तसे ओषट तडे त्या थालीपीठाला गेले. अरविंदची मा नुसती रडत होती, रडतच होती. लेकाची वाट पाहत होती. ती त्याला आपल्या मायेच्या शब्दांनी नाहू माकू घालणार होती. त्याच्या जखमा हळूवार हातांनी धुणार, पुसणार होती. तिचा हा लाडका लेक लहान असताना नाही का तिने त्याची जीवापाड सेवा केली होती. डॉक्टरांना निघताना मा म्हणाली होती, पदर पसरते मंगेशा, माझ्या मुलाला माझ्याजवळ पोचता कर. डॉक्टरांची गाडी भरधाव अलकाच्या ब्लॉककडे निघाली होती. अजूनही वाटलं होतं ती सांगलीला गेली नसेल. ती अरविंदसाठी इथेच राहणार होती. ती डॉक्टर होती. ती सेवा करून, औषध पाणी करून आपल्या प्रियकराला बरं करणार होती. तो बरा झाल्यावर त्याच्याशी लग्न करणार होती. अलकाच्या ब्लॉकला कुलूप होतं. ती ठरल्याप्रमाणे निघून गेली होती. अरविंद आला होता, निघून गेला होता. शेजारीण सांगत होती. डॉक्टर देसाई हतबुद्ध होऊन गाडीत बसून राहिले. कुठं जावं, काय करावं कळत नव्हतं. या घराण्याचे उपकार फिटत तर नव्हतेच. उलट प्रत्येकाला वाईट बातमी सांगण्याचंच आपल्या नशिबी आलं होतं. काहीही न कळून त्यांनी गाडी सुरू केली. उगाच इथे तिथे ते भटकत राहिले. अरविंदचा मित्रपरिवार मोठा. त्याचे स्नेही सोबती खूप होते. काहीही न खाता पिता डॉक्टर देसाई अरविंदला शोधत राहिले. इथे तिथे, या घरी त्या घरी. संध्याकाळी मुकाट्यानं येऊन परतायची वेळ झाली. बायको मुलं काळजी करतील म्हणून देसाई घराकडे वळले. घरी आल्यावर एखाद्या लहान मुलासारखे
बायकोच्या कुशीत शिरून रड रड रडले. मनावर विलक्षण ताण पडला होता. सगळं वाईट भयंकर असं चित्र डोळ्यांपुढं उभं राहत होतं. मृणालचा पसरलेला ओला पदर लिहिताच राहिला होता. मध्यरात्री एकदम फोन खणाणला. अरविंदचे वडील फोनवर सांगत होते, अरविंदनं आगगाडीखाली जीव दिलाय. तुम्ही जा आणि त्याची बॉडी घेऊन या. कडेलोट झालेल्या माणसासारखे ते बोलत होते. काही बोलायच्या आत टेलिफोन बंद झाला होता. डॉक्टर देसाई वेड्यासारखे ओरडून म्हणाले, देवा, काय केलंस हे? त्यापेक्षा मी कोकणातच उपाशी तापाशी भीक मागत रडत खडत का रे नाही आयुष्य घालवलं? राव बहादुरांच्या आपल्या उपकारकर्त्याच्या नातवाच्या शरीराची छकलं गोळा करून आणण्याचं काम मी कसं करू, का करू? उपकारांची ही अशी परतफेड आजवर कुणी कुणापासून करून घेतली नसेल. अरविंदचे आई वडील हा धक्का सहन करू शकणार नाहीत. ती बाई तर बिचारी पटकन मरेल. केवढी हौस होती. कोण कोण बेत केले होते त्याच्या लग्नाचे, डॉक्टरांची बायको म्हणत होती. डॉक्टरांच्या डोळ्यांसमोर मृणाल हार्ट अटॅकनं मरून पडलेली दिसत होती. डॅडींनी डोक्यात पिस्तूल मारून घेतल्याचं दिसत होतं. त्या रक्ताच्या चिळकांड्या त्यांच्या अंगभर उडाल्या होत्या आणि डॉक्टर वेड्यासारखे मोठमोठ्यानं हसत सैरवैर पळत होते रस्त्यानं, तसेच नाईट सूटमध्ये.